नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहेत आयफोनच्या ई सिम बद्दल। मुळात मित्रांनो, ई सिम करावं का नाही हा बऱ्याचशा लोकांमध्ये ना एक प्रश्न बनलेला असतो। ई सिम केल्याने काय होतं, काहींचं म्हणणं येते की भाऊ समजा ई सिम जर केलंच तर समजा ई सिम मुळे नेटवर्कला कनेक्टिव्हिटीला काही इश्यू येऊ शकतो का? तर तसं अजिबात नाहीये मित्रांनो। उलट ई सिमचा आयफोनला हा नेहमी फायदाच होतो। थोडक्यात जर विचार करायचा म्हणजे जर ई सिम जर केलं तुम्ही तर याचा मुख्य फायदा काय, जरी इन केस कदाचित भविष्यात तुमचा मोबाईल कुठे पडला किंवा तुमच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम आला किंवा तुमचा मोबाईल समजा कुणी चोरी केला, तर अशा कंडिशन मध्ये काय होतं मित्रांनो, जर तुमचं ई सिम ऍक्टिव्हेट जर असेल ना, तर ई सिम ऍक्टिव्हेशनमुळे फायदा एक असा होतो का भाऊ तुमचा मोबाईल कुठेही पडू द्या, कुठल्याही याच्यात असू द्या, चोराने जरी त्याचं सिम कार्ड काढलं, फिजिकल सिम कार्ड काढलं, तरीही ई सिम ऍक्टिव्हेट राहतं। आणि ई सिम ऍक्टिव्हेट राहिल्याने फायदा काय होतो, जरी इन केस तुमचा मोबाईल कधी एका मिनिटासाठी अर्ध्या सेकंदासाठी जरी उघडला तरी त्याला लगेच नेटवर्क कनेक्टिव्हिटी येते आणि तुमच्या मोबाईलचा ऍक्च्युअल लोकेशन, तुमच्या मोबाईलचा तो जो नेटवर्क एरिया आहे तो लगेच शोधला जाऊ शकतो। म्हणून ई सिम हे नेहमी फायद्याचंच असतं मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कुठलाही आयफोन परचेस करा, त्याच्यासोबत तुम्ही कुठलाही समजा सपोज तुम्ही इंडियन घ्या, ग्लोबल घ्या, कुठलाही हँडसेट घ्या, पण ई सिम करायला नक्की विसरू नका। आणि अशाच चांगल्या माहितीसाठी आपल्या पेजला, आपल्या अकाउंटला फॉलो नक्की करा। धन्यवाद।